मी माझ्या मुलीला आवाज देऊन झोपेतून उठवत होते. सकाळचे 9 वाजले होते, पण आजसुद्धा पल्लवी उठली नव्हती. मी आजकाल तिच्यामुळे खूपच टेन्शनमध्ये होते. घरी ती अजिबात अभ्यास करत नव्हती, म्हणून मी तिला हॉस्टेलला घातलं होतं. सुट्टी असल्यामुळे ती घरी राहायला आली होती. मला तर असं वाटत आहे की माझ्या मुलीवर एखादी काळी सावली पडली आहे, नाहीतर जादूटोणा म्हणायला हरकत नाही. याआधी ती नेहमीच माझ्यासोबत माझ्याजवळ झोपत होती, पण जेव्हापासून ती हॉस्टेलवरून घरी परत आली आहे, ती थोडी बदलल्यासारखी वाटत होती. आणि आता ती माझ्यापासून वेगळं म्हणजेच दुसऱ्या रूममध्ये झोपू लागली होती. काही दिवसांनी तर मला असं वाटत होतं की माझी मुलगी माझ्यापासून काहीतरी लपवत आहे. जेव्हा मी सकाळी तिला उठवायला जायचे आणि तिच्या खोलीचा दरवाजा वाजवायचे, तेव्हा दरवाजासुद्धा ती खूप उशिराने उघडायची आणि दरवाजा उघडल्यानंतर ती मला खूप घाबरलेली दिसायची. आज पण मी तिचा दरवाजा वाजवून वाजवून खूप थकले होते. आज मी जेव्हा तिला उठवण्यासाठी आवाज दिला, तेव्हा ती खूप मरगळल्यासारखी बोलत होती आणि जेव्हा तिने दरवाजा उघडला, तेव्हा तिच्या चेहऱ्यावरून असं वाटत होतं की ती खूप थकली आहे. ती खूप टेन्शन आणि चिंतेत असल्यासारखी दिसत होती. तेव्हाच माझी नजर माझ्या मुलीच्या पायांवर गेली. तेव्हा ती खूप विचित्र प्रकारे उभी होती. असे वाटत होतं की तिला काहीतरी त्रास होत आहे. खूप दिवसानंतर माझी नणंद अनिता पण माझ्या घरी आली होती. तिच्या लग्नाला 10 वर्ष झाली होती आणि ती माझ्या नवऱ्याची एकुलती एक बहीण असल्यामुळे आमच्या घरी तिचं येणं जाणं सततच चालू असायचं. माझे सासू सासरे या जगात नव्हते, तरीसुद्धा ती सतत माहेरी यायची, कारण दोघं बहीण भावात खूप प्रेम होतं. मला भीती तर या गोष्टीची वाटत होती की माझी मुलगी माझ्या नंदेच्या समोर आली तर काय होईल, आणि जर अशा अवस्थेत समोर आली तर माझी नणंद काही ना काही नक्कीच बोलेल. तिला तर फक्त बोलण्यासाठी कारण हवं असतं. लगेच तिचं तोंड सुरू होतं. तेवढ्यात माझ्या नंदेने मागून आवाज दिला, वहिनी, तुझी मुलगी कुठे आहे? ती तर मला भेटायला सुद्धा आली नाही बाहेर. काही झालं आहे का तिला? मला तर खूप दिवस झाले आहेत तिला भेटून. मला माझ्या बाचीला पल्लूला भेटायचं आहे. तितक्यात माझी मुलगी माझ्यासमोर येऊन उभी राहिली. माझी मुलगी म्हणजेच पल्लवी थोडं घाबरलेली होती. मी तिला बाहेर यायला सांगितलं, तेव्हा ती चालत असताना थोडं लंगडत लंगडत चालू लागली. हे बघून तर माझ्या नंदेने तोंडावरच हात ठेवला. माझी नणंद लगेच म्हणाली, वहिनी, एवढ्या लहान वयात तुझ्या पोरीला काय झालं आहे? ती अशी लंगडत का चालत आहे? देव न करो की तिच्यासोबत काही वाईट घडलं असेल. माझ्या नंदेचं असं त्रासदायक बोलणं ऐकून मला असं वाटत होतं की ती जणू माझ्या काळजावर जाणून बुजून घाव घालत आहे. ती तर नेहमीच तिच्या मुलींचे गुणगान गायची, पण दुसऱ्यांच्या मुलींमध्ये नेहमीच काही ना काही कमी दाखवायची. मी माझ्या नंदेला म्हटलं, अनिताताई, असं काहीच नाही. आज माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही. देवाच्या कृपेने सगळं काही ठीक आहे. माझ्या मुलीला कोणताच आजार नाही. पण माझी नणंद माझ्या मुलीकडे खूप विचित्र नजरेनं बघू लागली. ती माझ्या मुलीला पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसांपर्यंत न्याहाळत होती. ती माझ्या मुलीवर संशयास्पद नजर फिरवू लागली. माझ्या मुलीला असे बघून आणि तिची अवस्था बघून ती मनोमन खुश होत होती असे मला समजले. मी माझ्या मुलीच्या रूमचा दरवाजा बंद केला आणि तिला सांगितलं, बेटा, तू तयार होऊन बाहेर ये. खरं तर तिला तयार व्हायला खूप वेळ लागला. खूप वेळ गेला तरीही माझी मुलगी तिच्या रूमच्या बाहेर आली नाही. तेव्हा मला नाईलाजाने तिच्या रूममध्ये जावंच लागलं. जेव्हा मी तिच्या रूममध्ये गेले, तेव्हा रूममधील ते दृश्य पाहून मी खूप चकित झाले होते. नकळत मी माझ्या मुलीच्या बेडवर नजर टाकली, तेव्हा मी पूर्ण हादरूनच गेले. मी तर विचारसुद्धा केला नव्हता की माझी मुलगी माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवून ठेवेल. पण त्याचवेळी अनिता मला आवाज देत होती, त्यामुळे मी गप्प बसले होते. मी माझ्या मुलीला काहीच प्रश्न विचारले नाही. माझी मुलगी पल्लवी रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये तयार होत होती. थोड्या वेळाने ती बाहेर आली, तेव्हा तिने खूप छान ड्रेस घातलेला होता. मी तिच्या त्या नवीन कपड्यांना पाहून खूप चिंतित झाले. आधी तर हाच विचार माझ्या डोक्यात आला की हे कपडे तर मी माझ्या मुलीला घेतलेच नाहीत ना, तिच्या बाबांनी आणले, तर मग तिने हे नवीन कपडे कुठून आणले? मी या अगोदर माझ्या मुलीला असे कपडे घातलेले कधीच पाहिलं नव्हतं. मी जेव्हा तिला या कपड्यांबद्दल विचारलं,
कोणीतरी हॉस्टेलमधील मैत्रिणीने दिले आहेत. पण माझ्या नंदेला या गोष्टीने काहीच फरक पडत नव्हता. ती माझ्या मुलीचे खूप लाड करत होती आणि म्हणाली, पल्लू तू खूप सुंदर दिसत आहेस, तुला तर माझीच नजर लागेल वाटतं, असं म्हणून ती हसू लागली. मला तर काहीच समजत नव्हतं आणि थोड्या वेळाने नंद उठून तिच्या खोलीत गेली. माझी नणंद गेल्यानंतर मी माझ्या मुलीला खूप रागवू लागले. तिला मी खूप रागाने विचारलं की हे कपडे तू कुठून आणले आहेस, खरं सांग, मी तर तुला हा ड्रेस घेऊनच दिला नाही. तेव्हा पल्लवी म्हणाली, आई तू पण कमाल करतेस गं. जेव्हा मी हॉस्टेलमध्ये होते तेव्हा हॉस्टेलमधील माझी एक मैत्रीण खूप श्रीमंत आहे. मी तुला रियाबद्दल सांगितलं होतं. गेल्या वेळेस माझ्या वाढदिवसाला तिने मला हा ड्रेस गिफ्ट म्हणून दिला आहे. तेव्हा मी म्हटलं ठीक आहे, जर तू मला अनितासमोर हे सांगितलं असतं, स्पष्टीकरण दिलं असतं तर बरं झालं असतं. तेव्हा माझी मुलगी जरा रागवतच मला म्हणाली, आत्या इतकी पण वाईट नाही आई, जेवढी तू तिला समजतेस. पल्लवीच्या अशा बोलण्याचा मला खूप राग आला. पण मला माझ्या मुलीवर आता रागवायचं नव्हतं. उगाच घरात भांडणं झाले असते. मी गप्प बसले आणि माझी रोजची कामं करू लागले. पण त्यानंतर एक विचित्रच घटना घडली. त्या दिवशी माझी मुलगी हॉस्टेलबद्दल काहीच बोलली नाही. ती म्हणाली की मला आज घरीच राहायचं आहे, हॉस्टेलवर नाही जायचं, मी खूप थकले आहे. मी विचार केला, माझी मुलगी तर घरातलं कोणतंच काम करत नव्हती, मग तिला इतका थकवा कशामुळे येत होता? मला काहीच समजत नव्हतं. मला तिच्यावर संशय येऊ लागला होता, कारण ती खूप लवकर थकायची आणि सकाळी जेव्हा झोपेतून उठायची तेव्हा तिची अवस्था खूपच विचित्र झालेली असायची. दुसऱ्या दिवशीसुद्धा असंच झालं. ती 10 वाजेपर्यंत झोपलेलीच होती. पण माझी मुलगी जेव्हा हॉस्टेलमध्ये होती तेव्हा ती सकाळी 4:30 वाजताच उठायची. पण आता तिच्या सवयी खूप बदलल्या होत्या. ती रात्री खूप उशिरापर्यंत जागत होती आणि सकाळी उशिरापर्यंत झोपत होती. मी माझ्या मुलीला याबद्दल काहीच प्रश्न विचारला नाही. परंतु एके दिवशी ती सकाळी झोपेतून उठली तेव्हा ती लंगडत लंगडत चालत होती. पल्लवी जेव्हा लंगडत लंगडत बाहेर आली तेव्हा माझी शेजारीणसुद्धा तिथे बाहेरच बसलेली होती. ती शेजारीण मला काहीतरी विचारण्यासाठी आमच्या घरी आली होती. काही काळापूर्वी आम्ही दोघीही सोबत काम करत होतो एका ठिकाणी, पण काही कारणास्तव मी ते काम सोडून दिले होते. ती मात्र अजूनसुद्धा तिथेच काम करत होती. आज माहिती नाही ती मला काय विचारण्यासाठी आमच्या घरी आली होती. तितक्यात तिची नजर माझ्या मुलीवर गेली तर तिने सुद्धा तोंडावर हातच ठेवला आणि माझ्या मुलीला म्हणू लागली, पल्लवी मला एक ग्लास पाणी आणून दे ग. मला कळून चुकलं होतं की तिला माझ्याशी काहीतरी एकांतात बोलायचं होतं. मी माझ्या मुलीला इशारा केला तेव्हा ती तिच्या रूममध्ये गेली. माझी शेजारीण थोड्या वेगळ्याच अंदाजात मला तेव्हा म्हणाली, कल्पना तू तुझ्या मुलीकडे इतकं दुर्लक्ष कसं काय करू शकतेस? आणि तुझ्या मुलीबद्दल इतकी गैरजिम्मेदार तू कशी काय राहू शकतेस? तुला तुझ्या मुलीच्या अवस्थेवरून काहीच समजत नाही का की तू समजून न समजल्यासारखं करत आहेस? तुला काहीतरी विचार करायलाच पाहिजे. आणि अजून तुझ्या ह्या मुलीचं वयच काय आहे? हिच्या वागण्यावर तुला लक्ष ठेवायलाच पाहिजे. आता जसं जसं ती मोठी होत जाईल तुला तिच्यावर नजर ठेवावीच लागेल. देव न करो की उद्या काही कमी जास्त झालं तर? आजकालची दुनिया खूपच वाईट आहे. तुला तुझ्या मुलीवर लक्ष ठेवायलाच पाहिजे. ती कुठे जाते, ती काय करते, तिच्या प्रत्येक हालचालीवर तुला आत्तापासूनच नजर ठेवायलाच पाहिजे. आणि तिची अशी अवस्था कशाने झाली आहे यामागचं कारण तू शोधायला पाहिजे बघ. ही तर नुकतंच लग्न झालेल्या मुलींसारखंच वागत आहे. हिच्या चालण्या फिरण्याच्या हालचालीवरून तिच्या डोळ्यात डोळे घालून बघ, ती खूप विचित्र हावभाव करत आहे. मला तुझ्या मुलीच्या डोळ्यांमध्ये खूप विचित्र भाव दिसत आहेतच. आपण शेजारी राहतो पण तू माझी मैत्रीण आहेस. मैत्रीच्या नात्यानं तुला मी हे सगळं मनापासून सांगितलं. माझी शेजारीण तर माणसं ओळखण्यात खूप तरबेज बाई होती. माणसाला बघताच ती सांगायची तो माणूस कसा आहे ते आणि त्या माणसाचे कोण कोणासोबत कसे संबंध आहेत. तिने हे माझ्या मुलीबद्दल थोडं दबक्या आवाजातच मला सांगितलं होतं. माझ्या शेजारणीचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. आता मी ठरवलं होतं
की मी माझ्या मुलीवर दिवस रात्र नजर ठेवीन. मी तिचा पाठलाग करीन आणि बघेन की ती काय करते, ती कुठे जाते, कुणासोबत जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी मुलगी उठली तेव्हा तिची अवस्था खूपच खराब होती. ती मला म्हणू लागली, आई, दिवसभर माझं अंग खूप दुखू लागलं आहे, मला थोडी मालिश करून दे. मी म्हटलं ठीक आहे. तिच्यावर लक्ष ठेवण्याचा बहाणा मला मिळाला होता. मी पटकनच तेल गरम केलं आणि माझ्या मुलीच्या रूममध्ये गेले. त्यानंतर तिने काहीतरी विचार केला आणि मला मालिश करण्यासाठी नकार दिला. ती मला म्हणाली, आई, राहू दे ग, नको आता, माझं अंग दुखायचं थोडं कमी झाले आहे. तू माझी आई आहेस आणि तू सुद्धा घरचे किती काम करतेस, त्यामुळे तू सुद्धा थकून जात असशील ना. तू एक काम कर, तू जाऊन तुझ्या रूममध्ये आराम कर. मी ठीक आहे आता. मी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावर येणारे भाव बघून समजून गेले होते की तिला तिचं शरीर मला दाखवायचं नव्हतं. नक्कीच ती माझ्यापासून काहीतरी लपवत होती. तिचं जे काही सत्य असेल मला समजू नये म्हणून ती मला तिची मॉलिश करण्यापासून थांबवत होती. मला संशय येत होता की तिचे कोणासोबत तरी बाहेर नक्कीच काहीतरी संबंध आहे, नाहीतर ती एका विवाहित बायकांसारखी का वागली असती बरं. तिच्या वागण्यावरून तर असं वाटत होतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. मला माझ्या शेजारणीचं बोलणं आठवलं. ती मला म्हणाली होती की तू तुझ्या मुलीवर नीट लक्ष ठेव. तेव्हा मी माझ्या मुलीला म्हटलं, पल्लवी, मला आज तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपायचं आहे, त्यामुळे तू तुझ्या खोलीचा दरवाजा उघडाच ठेव हं. मी माझी कामं आवरल्यानंतर झोपायला येते. माझं बोलणं ऐकून तिने थोडे तोंड वाकडंच केलं होतं आणि मला म्हणाली, ठीक आहे आई. पण जेव्हा 1-2 तासानंतर मी माझे काम आवरून माझ्या मुलीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा पाहिलं की दरवाजा तर आतमधून बंद केला होता. मला खूप आश्चर्य वाटलं आणि मला तिचा रागही आला. मी सांगितलं होतं तरी तिने असे केले. मी दरवाजा वाजवू लागले पण ती झोपली होती. तिने दरवाजा उघडला नाही. आता तर मी रागाने पूर्ण लाल झाले होते आणि माझा तिच्यावर संशय अजून जास्त वाढला होता. जर आपली तरुण मुलगी दरवाजा आतमधून बंद करून झोपत असेल आणि दरवाजा वाजवून सुद्धा ती उघडत नसेल तर मग कोणतेही आईवडील आपल्या मुलीबद्दल असा विचार करतीलच ना, आणि त्यांना तिच्यावर संशय तर येणारच ना. मी खूप दरवाजा वाजवूनही माझ्या मुलीने तो दरवाजा उघडला नाही. तेव्हा मी माझ्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेले. पण जेव्हा सकाळ झाली तेव्हा पुन्हा माझी मुलगी त्याच अवस्थेत होती. मी तिला म्हटलं, मी आज तुझ्यासोबत तुझ्या हॉस्टेलमध्ये येईल. माझ्या मुलीने काही दिवस हॉस्टेलला जाण्यासाठी दुपारचा 2 ते 3चा वेळ घेतला होता. अगोदरसारखं ती सकाळी उठून हॉस्टेलला जात नव्हती. ती तर आता तिच्या क्लासला सुद्धा वेळेवरती संध्याकाळी जात नव्हती. मला तिचं हे वागणं अजिबात सुद्धा आवडलं नव्हतं आणि त्या मागचं कारणसुद्धा समजलं नव्हतं. मी विचार केला की रात्री मुलींच्या खोलीमध्ये झोपण्यापेक्षा हॉस्टेलला जाताना तिचा पाठलाग करते आणि त्यावरूनच माहिती करून घेईन ती अभ्यासासाठी जाते की नाही, आणखीन कुठे जाते. ती माझ्याशी खोटे तर बोलत नसेल ना. त्या दिवशी मी ठरवलं की मी माझ्या मुलीचा पाठलाग करेन. त्यासाठी मी घरातून 2 वाजताच बाहेर पडले. पूर्ण तोंड झाकून कुणाला मी ओळखू येऊ नये असे तयार झाले होते आणि मी माझ्या मुलीच्या मागे मागे जाऊ लागले. माझी मुलगी दुसरीकडेच कुठेतरी जात होती, कारण हॉस्टेलचा रस्ता तर दुसराच होता. त्यानंतर माझ्या मुलीने एक रिक्षा थांबवली. रिक्षावाल्याला पैसे दिले आणि ती रिक्षात बसून हॉस्टेलकडे जाऊ लागली. मी खूप हैराण झाले की माझ्या मुलीकडे इथे पैसे कुठून आले. ती तर रिक्षावाला सुद्धा पैसे देत आहे, पण मी तर तिला कधी पैसे दिलेच नव्हते, ना तिच्या बाबांनी दिले होते. मग तिच्याकडे पैसे आले कुठून? ती एवढी पैसे कुठून आणत आहे आणि स्वतःवर खर्च करत आहे. आज माझ्या मुलीने खूप छान कपडे सुद्धा घातले होते आणि रिक्षावाल्याला पैसे दिले होते. तिचा पाठलाग करण्यासाठी मला सुद्धा नाईलाजाने एक रिक्षा थांबवावी लागली. मी त्या रिक्षात बसले. तो रिक्षावाला योगायोगाने आमच्या ओळखीचाच होता, कारण मी घरून पैसे घेऊन निघाले नव्हते. रिक्षावाल्याने मला पैसे न घेता माझ्या मुलीच्या हॉस्टेलजवळ सोडलं होतं. देवाची कृपा होती
की माझी मुलगी हॉस्टेलमध्येच होती. तिच्याशिवाय तिथे कोणीच नव्हतं. हॉस्टेलच्या समोर तिने रिक्षा थांबवली आणि ती आतमध्ये निघून गेली. मी पण तिच्या मागे मागे आतमध्ये गेले. मी बघितलं की माझी मुलगी क्लासमध्ये जात होती. मला जरा बरे वाटले. मी विचार केला की इथपर्यंत तर सगळं ठीक आहे. मला तिच्या विरोधात काहीच सापडलं नाही. मी विचार केला की जर मी माझ्या मुलीच्या शिक्षकांशी बोलले तर मला नक्कीच काहीतरी माहिती मिळेल. मग मी लगेच प्रिन्सिपल सरांच्या ऑफिस जवळच्या स्टाफ रूममध्ये गेले. तिथे एकच मॅडम बसल्या होत्या. त्यांचं नाव सीमा होतं. मी त्यांना खूप दिवसांपासून ओळखत होते. मी त्या मॅडमला विचारलं, मॅडम तुम्ही पल्लवीला शिकवतात ना? तेव्हा त्या म्हणाल्या, नाही, मी आधी सकाळच्या शिफ्टमध्ये तिला शिकवत होते, पण आता ती संध्याकाळच्या शिफ्टमध्ये शिकायला येत आहे, दुपारनंतर. त्यामुळे तिचं आणि माझं बोलणं होत नाही. पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आता मी कान टवकारले. मी म्हटलं, मी हेच ऐकण्यासाठी हॉस्टेलला आले आहे. मला माहिती करून घ्यायचं आहे की माझी मुलगी एखाद्या वाईट कामात तर फसली नाही ना? तुम्ही माझ्या मुलीला खूप चांगल्या प्रकारे ओळखता. याबद्दल मी दुसऱ्या कुणाशी बोलू शकत नाही, कारण हा माझ्या मुलीच्या इज्जतीचा प्रश्न आहे. माझ्या मुलीने कोणतं वाईट काम तर केलं नाही ना? पण तरीही मी माझ्या मुलीची आई आहे आणि मला तिची खूप काळजी आहे. मला माझ्या मुलीबद्दल सगळ्या बाबतीत माहिती ठेवायला पाहिजे मॅडम. आता मला तुम्हीच सांगा की तुम्हाला माझ्या मुलीबद्दल काय माहिती आहे? मला खूप काळजी वाटू लागली. त्या मॅडम मला म्हणाल्या, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकते. त्या म्हणाल्या की मला तुमच्या मुलीची खूप काळजी वाटत आहे आणि देव न करो तिच्यासोबत काही वाईट हो. मी गेल्या काही दिवसांपासून तुमच्या मुलीमध्ये खूप विचित्र बदल झालेले बघत आहे. तिच्या डोळ्यांमध्ये सततच झोप असलेली दिसत असते. असं वाटतं की ती घरी रात्री झोपतच नाही. एवढंच नाही तर ती क्लासमध्ये लंगडत सुद्धा चालते. त्यामुळे सगळे मुलं तिचा मजाक उडवतात. मी तिला या मागच कारण विचारलं असता ती म्हणते की माझं पूर्ण अंग दुखत आहे, मी थोडी आजारी आहे. त्यामुळे मी तिला काही दिवसांपूर्वीच सुट्टीसुद्धा दिली होती. पण त्याच्या आधी तुमची मुलगी खूप चांगल्या अवस्थेत हॉस्टेलमध्ये येत होती. तिचं टाईम टेबल खूप चांगला होता आणि शिक्षकांचं म्हणणंसुद्धा ती ऐकत होती. एवढेच नाही तर ती अभ्याससुद्धा वेळेवर करत होती, हुशार पण होती आणि घरीसुद्धा जात होती. आमच्या हॉस्टेलबद्दल विचारलं तर आमचं हॉस्टेल खूप कडक आणि शिस्तीचं आहे. आम्ही मुलींना हॉस्टेलच्या वेळेत बाहेर जाण्याची परवानगी देत नाही. जर एखादी मुलगी आम्हाला न विचारता हॉस्टेल बाहेर गेलीच तर आम्ही लगेच त्या मुलीच्या आईवडिलांना फोन करून बोलवतो आणि सांगतो की आज तुमची मुलगी हॉस्टेलमध्ये आली नाही. पण मला हेच सांगायचं आहे की तुमची मुलगी तर हॉस्टेलमध्ये अशी कोणतीही गोष्ट करत नाही ज्याच्यामुळे तुमच्या मुलीची तुम्हाला काळजी वाटेल. पण तुम्हाला तुमच्या घरीच बघावं लागेल की ती घरी काय करत असते, कशी राहते, काय खाते आणि कधी झोपते की दुसरीकडेच कुठे जाते. मी तर म्हणेल तुम्ही संध्याकाळी तिच्यासोबत तिच्या रूममध्येच झोपा, कारण आम्हाला असं वाटतं आहे की ती संध्याकाळी झोपतच नाही. जर अभ्यासासाठी जागत असेल तर तशी अभ्यासात प्रगतीही होत नाही. तुम्ही तुमच्या मुलीच्या रूममध्ये झोपतात की नाही? मी नकारार्थी मान हलवली. आमची खोली वेगवेगळी आहे. ती म्हणते की मी आता मोठी झाली आहे, मला माझ्या वस्तू ठेवायच्या असतात, पुस्तके ठेवायची असतात, त्यामुळे मला वेगळं झोपायचं आहे. त्यामुळे आम्ही तिला वेगळी खोली दिली. माझं बोलणं ऐकून त्या मॅडमने डोक्यालाच हात लावला आणि मला म्हणाल्या, तुम्ही एका मुलीची आई आहात आणि मुलींना असं या वयात वेगळी झोपू द्यायला नाही पाहिजे. तुम्हाला तर तिच्यासोबतच राहायला पाहिजे, तिच्या बारीक बारीक गोष्टींवर लक्ष ठेवायला पाहिजे. म्हणजे ती असं कोणतंच काम करणार नाही ज्यामुळे आईवडिलांची इज्जत धुळीला मिळेल. मी सीमा मॅडमचं बोलणं ऐकून खरंच खूप घाबरले. मी माझ्या मुलीबद्दल त्या मॅडमला खूप खोलवर प्रश्न विचारले होते. त्यामुळे मला आता माझ्या मुलीवर लक्ष ठेवताना कोणती काळजी घ्यायची आहे याची थोडीशी कल्पना आली होती. मला माझ्या मुलीच्या बेडवरची उशी आठवली. एका दिवशी मी माझ्या मुलीच्या रूमचा दरवाजा उघडला आणि तिच्या बेडवरची उशी उचलून पाहिलं तर तिथे खूप 500 रुपयांच्या नोटा पडलेल्या होत्या. मला काहीच समजत नव्हतं की माझ्या मुलीकडे एवढे पैसे आलेत कुठून, आणि मी तर तिला 100 रुपयेसुद्धा देत नाहीत. ती आता आपोआपच श्रीमंत होऊ लागली होती. पण कशी हे मला लक्षात येत नव्हतं. मी जेव्हा घरी आले
तेव्हा माझ्या डोक्यात खूप सारे प्रश्न गोंधळ घालू लागले होते. मी विचार करू लागले की माझ्या मुलीने एवढे पैसे कुठून आणले असतील बरं. ती बाहेर कोणतं काम करत असेल ज्याचे तिला एवढे पैसे मिळत आहेत. पण मी तिला डायरेक्ट विचारू शकत नव्हते. जर मी तिला हे आत्ताच विचारलं असतं तर ती नक्कीच माझ्याशी खोटं बोलली असती. दिवस मावळतीला गेला आणि रात्र संपून दिवस उजडला. तेव्हा पुन्हा एकदा माझ्या मुलीला त्याच अवस्थेत बघून मी आता मनाशी ठरवून घेतलं की मी आज पूर्ण दिवस माझ्या मुलीसोबतच राहील आणि संध्याकाळीसुद्धा तिच्यासोबतच तिच्या रूममध्ये झोपेल. आणि मी असंच केलं. मी जेव्हा माझ्या मुलीच्या हॉस्टेलमधून आले तेव्हा पटापट सगळी कामे आवरून घेतली आणि काहीतरी बहाणा करून तिच्या रूममध्ये गेले. विचार केला की आज मी माझ्या मुलीच्या रूमची साफसफाई करेल, त्यामुळे मला काही ना काही सुराग मिळेलच. मी जेव्हा माझ्या मुलीच्या रूममध्ये गेले तेव्हा ती माझ्याकडे खूपच विचित्र नजरेनं बघू लागली. ती मला म्हणाली, आई काय झालं, तुला काही पाहिजे आहे का? मी म्हटलं, काही नाही बेटा, मला तुझ्या रूमची साफसफाई करायची आहे. तुझ्या रूममध्ये खूप पसारा झाला आहे. खूप दिवस झाले तुझी रूम आवरली नाही, म्हणून मी विचार केला की आज तुझी रूम साफ करून द्यावी. तोच पल्लवी उभी राहिली आणि म्हणाली, आई मी माझ्या रूमची साफसफाई स्वतः करून घेते, तू जा. जर तुला वाटत असेल की मी माझी रूम साफ करणार नाही तर मी आता लगेच तुझ्यासमोरच माझी रूम आवरून घेते. बोलता बोलता पल्लवीने माझ्या हातातून झाडू घेतला आणि ती लगेच तिच्या रूमची साफसफाई करू लागली. मी तिच्या पूर्ण रूमकडे बघू लागले. मला सगळीकडे नवे कपडे, नव्या नव्या वस्तू दिसत होत्या. मी लगेच उठले आणि पल्लवीच्या कपाटाकडे जाऊ लागले. तेव्हा पल्लवी लगेचच माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, आई तुला काही पाहिजे आहे का? तेव्हा मी तिला बाजूला केलं आणि म्हटलं, काय सारखं आई आई करत आहेस? ही माझ्या मुलीची रूम आहे आणि इथे काय काय आहे मी सगळं बघू शकते. मी लगेच तिचं कपाट उघडलं तर मला खूप मोठा धक्का बसला. कपाटामध्ये खूप सारे नवीन कपडे होते. कपडे बघून तर मला काहीच कळेना नेमकी माझी मुलगी कुठल्या जाळ्यात अडकली आहे. मला हॉस्टेलमधल्या सीमा मॅडमचं ते बोलणं आठवलं. त्यांनी मला म्हटलं होतं की तुमच्या मुलीची एकही मैत्रीण हॉस्टेलमध्ये नाही आहे. कपडे द्यायची तर दूरचीच गोष्ट आहे, ती तर कोणाशी बोलतसुद्धा नाही. आजकाल ती खूप गप्प असते. म्हणजेच तिने मला खोटं सांगितलं होतं. तिच्या वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीने ड्रेस दिला होता, ही गोष्ट तिने मला खोटी सांगितली होती. हे इतके सारे कपडे बघून मला आता वाटू लागलं होतं की माझी मुलगी खोटं बोलत आहे. माझ्या मुलीने कॉटवर उशी खाली पण काहीतरी लपवून ठेवलं होतं. मी ती उशी उचलली आणि पाहिलं तर त्या उशीखाली मेकअपचं वगैरे खूप सामान होतं. आता पल्लवीच्या चेहऱ्यावरील रंग उडू लागला होता. मी तिला विचारलं, हे सगळं काय आहे? तेव्हा ती म्हणाली, आई तू रागवू नकोस. खरं तर मी लहान मुलांचे ट्युशन घेते आणि त्यामधून जे मला पैसे मिळतात त्या पैशातूनच मी हे सगळं सामान घेते. आणि हे कपडे तर मी सेकंड हँड घेतले आहेत, अगदी स्वस्त. आणि हे मेकअपचे सामान पण खूप महागडे नाही. आई मला या सगळ्या गोष्टींची खूप आवड आहे. तुला तर माहीतच आहे मी हॉस्टेलमध्ये जाते आणि घरी संध्याकाळी परत येते. आई मी असं कोणतंही काम करत नाही की तुमची बदनामी होईल. आणि तुला हे पण माहिती आहे की मी कधी मुलींसोबत बाहेरसुद्धा जात नाही. तुला माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तू तर सतत माझ्याकडे संशयाच्या नजरेने बघतेस, जणू काही मी खूप मोठं चुकीचं काम करत आहे. मी काही चोरी वगैरे केली नाही. तेव्हा मी म्हटलं, ठीक आहे, पण पल्लवी मी आज तुझ्या रूममध्येच झोपायला येईल. तुझ्या रूममध्ये खूप आराम वाटतो, मला थंड हवा येते खिडकीतून. मी असं म्हणताच पल्लवी खूप चिंतित झाली आणि म्हणाली, आई मला एकटीलाच झोपायचं आहे. मला एकटीला चांगली झोप येते. मी रात्री खूप जास्त वेळ जागत असते अभ्यासासाठी. तू इथे झोपून काय करणार आहेस? मी म्हटलं, मला इथेच झोपायचं आहे. काहीही झालं तरी आज मी तुझ्यासोबतच राहील, समजलं तुला? तुझी आई मी आहे, तू माझी आई होण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा पल्लवी म्हणाली, ठीक आहे आई, तू थकली असशील, तू झोपून घे, मग मी तुझ्यासाठी दुधाचा ग्लास घेऊन येते. जेव्हा माझी मुलगी किचनमधून बाहेर आली तेव्हा तिच्या हातात दुधाचा ग्लास होता. मी तिला विचारलं की हे काय आहे? तेव्हा ती म्हणाली, तू जर हे दूध पिलास ना तर तुझा थकवा दूर होईल. मी तिच्या हातातून तो दुधाचा ग्लास घेतला आणि ते दूध पिऊन घेतलं. त्यानंतर मला खूप गाढ झोप लागली.
जेव्हा मला जाग आली तेव्हा 7-8 तास निघून गेले होते. मला माझाच स्वतःचा खूप राग येऊ लागला होता. मी तर माझ्या मुलीच्या रूममध्ये तिच्यावर नजर ठेवण्यासाठी आले होते. मी तिच्यावर लक्ष ठेवणार होते, पण मी स्वतः झोपून गेले आणि जेव्हा मला सकाळी जाग आली तेव्हा माझी मुलगी माझ्यासमोरच बसली होती. पल्लवीने अगदी चमकदार कपडे घातले होते. तिचे अशा प्रकारचे कपडे आणि तिचा मेकअप बघून मला धक्काच बसला. मी लगेचच पल्लवीला म्हणाले, तू सकाळी सकाळी इतकी जास्त तयार होऊन काय करत आहेस? कुठे जात आहेस की तू कुठून येत आहेस? तेव्हा ती म्हणाली, आई सकाळी सकाळी तयारच होतात ना बरं. तसंही आज रविवार आहे, त्यामुळे मी विचार केला की मी आज खूप छान प्रकारे स्वतः तयार होईल. कारण सुट्टी असल्याने मी मुलांचं आज एक्स्ट्रा ट्युशन घेणार आहे, त्यामुळे मला असे तयारच राहावं लागतं. त्यानंतर माझी मुलगी असं काही म्हणाली की त्यामुळे मी पूर्ण हादरूनच गेले. ती मला म्हणाली, आई माझ्यासाठी एक चांगला मुलगा बघ आणि माझं लग्न करून टाक तू. मी माझा हुंडा पण स्वतःच जमा करीन. मी मुलांचे ट्युशन घेऊन माझं स्वतःचा खर्च भागवेन. मला तुझ्यावर आणि बाबांवर ओझं बनवून राहायचं नाही. आपली घरची आर्थिक परिस्थिती तशीही आधीपासूनच खूप खराब आहे आणि बाबा जे कमवतात ते तर कर्ज फेडण्यातच जातात आणि मग पैशांवरून तुम्ही दोघं भांडत बसतात. मला नाही वाटत की माझ्यामुळे घरात जास्त काही भांडणं व्हावीत. आता तिच्या अशा बोलण्यानं मला फार जास्त टेन्शन आलं. माझ्या मुलीचं असं बोलणं ऐकून मला तिच्यावर खूप जास्त संशयसुद्धा येऊ लागला. माझी मुलगी एवढ्या कमी वयात लग्नाच्या गोष्टी करत होती आणि तिला हे सर्व बोलताना काहीच लाज वाटत नव्हती. ती खूपच बिनधास्तपणे हे सगळं बोलत होती. आम्ही गरीब होतो, पण पैसा जपून तिच्या शिक्षणासाठी वापरत होतो. 2 वेळचे जेवण सुखाने तिला देत होतो. दुसऱ्या दिवशी मी पूर्ण दिवस काळजीतच होते. त्या दिवशीच माझी नणंद अनिता परत आमच्या घरी आली. तिच्या हातामध्ये खूप साऱ्या पिशव्या होत्या. मी माझ्या नंदेला विचारलं की तू आता यावेळी इथे कसं काय आलीस? तेव्हा ती म्हणाली, मी तुझ्या मुलीसाठी आले आहे वहिनी. मला माझ्या नंदेचं असं बोलणं ऐकून तिचा खूप जास्त राग येऊ लागला. मी तिला रागातच म्हटलं, माझ्या मुलीकडे तुझे काय काम आहे? ती मला म्हणाली, तू आधी मला वचन दे की तू तुझ्या मुलीला माझ्यासोबत पाठवशील आणि तेव्हाच मी तुला तुझ्या मुलीबद्दल सगळं काही खरे खरे सांगेल, जे ती आजपर्यंत करत आली आहे. तू तर माझ्या मुलीला चांगलंच ओळखतेस. माझ्या मुली अभ्यासात खूपच ढ आहेत आणि तुझी मुलगी अभ्यासात खूप जास्त हुशार आहे. आणि जेव्हा मी तिच्याबद्दल हॉस्टेलमधून माहिती काढली तेव्हा तिच्या एका शिक्षकाने मला तिच्याबद्दल खूप चांगलं सांगितलं. तेव्हा मी त्याच दिवशी ठरवलं की मी तुझ्या मुलीला पैशाची लालच देईन, त्यामुळे ती माझ्या घरी यायला तयार होईल. कारण तुझ्या घरची स्थिती अशी होती, तुम्ही दोघी रोजच भांडण करत होतात, त्यामुळे तुझी मुलगी खूप दुःखी असायची. पैशाची तंगी असल्यामुळे ती काहीच करू शकत नव्हती. ती दिवसा माझ्या मुलींना शिकवायला माझ्या घरी यायला लागली होती आणि रात्री माझ्या मुलींसोबत डान्स बारमध्ये ती डान्स करायला जायची. माझ्या घरी चांगले कपडे आणि पैशांची काहीच कमी नव्हती, कारण तुझी मुलगी अभ्यासासोबतच दिसायलाही खूप सुंदर होती, देखणी होती. त्यामुळे मी रात्री तिला पैशांची लालच देऊन माझ्यासोबत घेऊन जात होते. त्यामुळेच रात्रभर डान्स केल्यामुळे कधीकधी तिचे पाय खूप जास्त दुखायचे आणि तिच्या शरीरात पण वेदना व्हायच्या. त्यामुळेच ती लंगडत चालत होती. तुझी मुलगी जेव्हा माझ्या मुलींना शिकवायला यायची तेव्हा मी तुझ्या मुलीला एक असं काही औषध द्यायचे की त्यामुळे ती वयाच्या अगोदरच तरुण दिसायला लागेल. त्यामुळेच तुझी मुलगी खूप आता बदललेली दिसत आहे आणि तिच्यात खूप वेगाने शारीरिक बदलसुद्धा होत आहेत. पण ती तर माझ्या 4ही मुलींपेक्षा वयाने खूप लहान आहे, तरीही ती त्यांच्यापेक्षा मोठी दिसू लागली आहे. तिच्यामुळेच माझ्याही घरात 2 पैसे येत आहेत आणि माझ्या 4ही मुली चांगलं शिक्षण आता घेऊ लागलेल्या आहेत. आता तुझं भलं तर यातच आहे की तू गप्प बसावं. मी आता पल्लवीला बाहेर परदेशात पाठवणार आहे. मी माझ्या नंदेचं असलं बोलणं ऐकून बेशुद्ध पडले. जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलच्या बेडवर होते. माझ्या घरी एवढं सगळं होत होतं आणि मला याची कानोकान खबर नव्हती.
मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मी माझ्या नंदेला विचारू लागले की तू माझ्या मुलीसोबत असं का केलंस? तेव्हा ती म्हणू लागली, जेव्हापासून माझ्या भावाने तुझ्यासोबत लग्न केलं होतं तेव्हा माझा भाऊ मला आणि माझ्या आईवडिलांना विसरून गेला होता. तो आमच्याशी बोलतसुद्धा नव्हता. माझा भाऊ आमच्यापासून दूर झाला होता ते फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे. आणि याच दुःखातून माझे आईवडील मरण पावले. तेव्हापासूनच मला तुझा बदला घ्यायचा होता. तू फक्त तुझाच विचार करत होतीस. तुला माझ्या भावाचं आणि आमचं काहीही एक घेणं देणं नव्हतं. माझ्या भावाने माझं लग्न अशा माणसासोबत केलं जो सतत दारूच्या बाजारात बसलेला असायचा. त्याला ते व्यसन होतं. त्याला घरची काहीच काळजी नव्हती. आणि याच सगळ्यांचा मी बदला घेत आहे. आणि तुझ्या मुलीलासुद्धा मी आता त्याच ठिकाणी पोहोचवलं आहे. मला हे ऐकून खूप दुःख झालं. यात माझ्या मुलीचा काय दोष होता? मी तर सतत घरातल्या भांडणांमध्येच व्यस्त राहिले, नवऱ्याकडून पैसे वाचवते म्हणून. पण त्यामुळे मी माझ्या मुलीवर लक्ष देऊ शकले नाही. आणि त्याचा परिणाम आज माझ्यासमोर असा आहे. आता माझ्याकडे रडत बसल्याशिवाय दुसरा कोणताही एक पर्याय नाही. मी विचार करू लागले. घरात नवरा आणि बायकोच्या भांडणात मुलांचा काहीच दोष नसतो. पण मुलं ते भांडणं बघून ऐकून वाईट मार्गांना लागतात. आणि बाहेरचं कोणीतरी आपल्या मुलींचा किंवा मुलांचा फायदा घेतो. जसं माझ्या नंदेनं घेतला होता. पण मी एक आई होते. मला माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं. मी पटकन आज हॉस्पिटलच्या बेडवरून उठले आणि पोलीस स्टेशनमध्ये गेले. माझ्या नंदेविरुद्ध केस करत झालेला सगळा प्रकार तिथे मी सांगितला. आणि माझ्या मुलीला परदेशात पाठवण्याची तयारी सुरू आहे हेही सांगितलं. पोलिसांनी माझी चांगल्या प्रकारे तेव्हा मदत केली. माझ्या मुलीला त्यांनी यशस्वीरित्या आमच्या घरी परत आणलं. पण माझ्या नंदेला याची खूप मोठी शिक्षा झाली. तिची मुले अनाथ झाली कारण तिला पोलिसांनी अटक केली होती. ती जे काही बोलली ते हॉस्पिटलच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं. म्हणून तिची सजा ही वाढली होती. मी माझ्या मुलीला घरी आल्यावर घट्ट मिठी मारली आणि तिची क्षमा मागू लागले. घरी बसलो तर काय झालं? संस्कार खूप महत्त्वाचे असतात समजावून सांगू लागले. पैशांसाठी अशी शरीर विक्रीला लावणे योग्य नसते. बरेच तिला समजावून सांगितले. तेव्हा माझी मुलगी ढसाढसा रडू लागली आणि मला म्हणाली, मी आत्याच्या बोलण्यात अडकले होते आणि आत्याने मला यात ढकलले. मी पण आपल्या घरातल्या परिस्थितीला खूप कंटाळले होते. जिथे मला 100 रुपये मिळत नव्हते घरी, तिथे मला 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव होत होता. आणि तिथंच माझी नियत खराब झाली. पण आज जर आत्याने मला विकून परदेशात पाठवले असते तर माझे आयुष्य पूर्ण बर्बाद झाले असते. तेव्हा मी माझ्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले, बेटा, तुझ्या आत्याची सजा तिला मिळाली आहे आणि हा पैसा कधी टिकत नसतो. कष्टाची कमाई ती कष्टाची असते. काळजी करू नको, आपण सगळं ठीक करू. तू मन लावून परत शिक्षण घे. आता माझी मुलगी परत पहिल्यासारखं वागू लागली होती. अभ्यास करू लागली होती. आता मी आणि पल्लवीचे बाबा घरात कधीच भांडण करत नव्हतो आणि आमच्या मुलीवर पूर्ण लक्ष देऊ लागलो होतो. तिलाही तिची चूक लक्षात आली आणि आम्हालाही आमची चूक समजली होती. अशा प्रकारे आम्ही सगळेच मिळून मिसळून सोबत राहू लागलो. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, कुणाच्या बदल्यासाठी नात्यातील मुलीचे जीवन उद्ध्वस्त करू नका. कष्टाने कमवलेले कधीच वाया जात नाही. लालच कधीच चांगली नसते. आपलं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकते. कर्माचे फळ हे मिळतेच, वाईट असू की मग चांगलं असू. मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा आवडली असेल तर लाईक नक्की करा. या कथेत तुम्हाला काय जास्त आवडलं नक्कीच कॉमेंट करून मला सांगा. आणि आपल्या चॅनलवर आज पहिल्यांदाच तुम्ही स्टोरी ऐकत असाल तर प्लीज आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.